लेझरनी चष्म्याचा नंबर घालवायचा असेल तर काय प्रोसेस असते? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बगली, मेडिलेझर पुणे इथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. सो सपोज तुमची लेझरची रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी फिक्स झाली आहे, तुम्ही एलिजिबल आहात, सगळ्या टेस्ट झाल्यात आणि उद्या तुमची सर्जरी, तर एंटायर प्रोसेस काय आहे स्टेप बाय स्टेप हे आय एम गोइंग टू टेक यू थ्रू दॅट. म्हणजे प्रोसिजरच्या आधी एक 4-5 दिवस तरी तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणं बंद केलं पाहिजे. 4-5 दिवस आधी डोळ्याला आय मेकअप लावणं, काजळ लावणं, मस्कारा लावणं हे सुद्धा बंद केलं पाहिजे. व्यवस्थित 3 दिवस तरी पापण्या, त्याचे केस क्लीन करून तुमचे आईज विदाउट मेकअप रेडी पाहिजेत ऑन द डे ऑफ प्रोसिजर. युजली प्रोसिजरच्या आदल्या दिवशी आपण काही अँटीबायोटिक ड्रॉप सुरू करतो. प्रोसिजरच्या दिवशी सकाळी खाऊन पिऊन तुम्ही येऊ शकता. कंपल्सरी कुठल्या तरी अटेंडरला घेऊन तुम्हाला यावं लागतं. एकदा तुम्ही क्लिनिकला पोहोचलात प्रोसिजरसाठी की तुम्हाला कन्सेंट ती व्यवस्थित वाचून त्याच्यात काही शंका असतील तर डॉक्टरांशी त्या क्लिअर करून डिस्कस करून तुम्ही कन्सेंटवर सही करू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिले जातात की आत प्रोसिजरमध्ये काय काय होणार आहे. प्रत्येक स्टेप टप्प्याने तुम्हाला कुठला लाईट दिसेल, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे कोऑपरेशन हे तुम्हाला समजावण्यात येतं. प्रोसिजरच्या आधी बाहेर ओटीच्या तुम्हाला डोळा थोडा आपण क्लीन करतो बीटाडीन लावून. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्पोजेबल गाऊन, कॅप घालून एकदा तुम्ही ऑपरेशन थिएटरच्या आत आलात की अशी एक बेड असते. प्रोसिजरसाठी तुम्हाला या बेडवर झोपायचं असतं आणि मग ही बेड हलते. तुम्ही एकदा ह्याच्यावर झोपलात की ही बेड तुमच्या मशीनच्या खाली येते आणि ही मशीन आहे लेझरचं. सो तुम्ही झोपलेले असता, इथे तुमचं डोकं आहे आणि तुमच्या हळूहळू तुम्हाला काही काही रंगाची लाईट दिसायला लागतात आणि डॉक्टर तुमच्याशी बोलत राहतील की आता तुला ग्रीन लाईट दिसेल, ह्याच्याकडे तुला 15 सेकंद बघायचंय, हलायचं नाहीये. तुमच्या डोळ्यामध्ये भुलेचे ड्रॉप्स घातलेले असतात म्हणून तुम्हाला अजिबात काही दुखत नाही, जाणवत नाही आणि तुमचा डोळा उघडा ठेवलेला असतो एका क्लिपनी. तुम्ही प्रयत्न केला तरी तुम्हाला तो बंद करता येत नाही. तुमच्याकडनं एकच अपेक्षा असते की तुम्ही एकदम घाबरून नाही गेलं पाहिजे किंवा पॅनिक नाही झालं पाहिजे. तुम्हाला अजिबात ह्याच्यामध्ये दुखत नाही. हा पेनलेस प्रोसिजर्स असतात आणि एक पर आय मॅक्सिमम 5 मिनिटं लागतात. काही तुम्हाला त्याच्यामध्ये पेन जाणवत नाही. सेफ प्रोसिजर्स असतात आणि त्याच्यानंतर डॉक्टर युजली कॉन्स्टंट बोलत असतात, इन्स्ट्रक्शन्स देत असतात किंवा गप्पा मारत असतात तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जाता ऑपरेशन थिएटरच्या, तेव्हा तुम्हाला थोडं अंधुक दिसत असतं. बाहेर तुम्हाला गॉगल देण्यात येतो आणि तुम्हाला परत ह्याच्या पुढचे ड्रॉप्स काय घालायचे हे लिहून दिलं जातं. तुम्हाला ते एक्सप्लेन केले जातात. त्याच दिवशीपासून ड्रॉप्स घालायचे असतात. गॉगल ठेवायचा असतो. घरी जाऊन लगेच झोपायचं असतं. म्हणजे 2-3 तास जो काय थोडं पाणी येतोय, त्रास होतोय तो होणार नाही. संध्याकाळपर्यंत तुम्ही युजली बेटर असता. नेक्स्ट डे एकदम बरे असता. नेक्स्ट डे परत एकदा चेकअपला येऊन जायचं असतं की डोळे व्यवस्थित आहेत ना, नजर किती आहे. पण तुमची नजर एक हळूहळू नेक्स्ट डे मे बी 90% असेल, 1-2-3 दिवसात 95% असेल, 1-2 आठवड्यात 100% होईल. अपेक्षा काय असते की डोळे चोळू नका, पुसू नका. एक 3-4 दिवस तरी डोळ्याला थोडी विश्रांती द्या. गॉगल बाहेर जाताना तरी कमीत कमी आठवडाभर घाला आणि एक 3-4 दिवसानंतर ग्रॅज्युअली तुम्ही रुटीन सगळं तुमचं काम रिझ्यूम करू शकता. असेल ते फोन वापरणं, लॅपटॉप वापरणं, पण डोळ्यात जेवढे दिवस डॉक्टर सांगतात डोक्यावरनं आंघोळ करता येत नाही. ड्रॉप्स नियमित घालावे लागतात. ते ड्रॉप्स काही 2 आठवड्याचे असू शकतील, काही 1 महिन्याभराचे असू शकतील. पण मेन गोष्ट आहे परत काजळ लावू नका, डोळ्याचा मेकअप लगेच करू नका किंवा घाण पाण्यात स्विमिंग करायला, बीच वेकेशनला महिनाभर तरी जाऊ नका. इट्स अ गुड प्रॅक्टिस की 8 दिवस काही स्ट्रेन्युअस फिजिकल ऍक्टिव्हिटी करू नका, लगेच जिमला जाऊ नका. 8 दिवस तरी गर्दी, धूळ, वारं, प्रवास हे अवॉइड केलं तर अजून चांगलं. रेग्युलर फॉलोअप्स असतात की 1 डे, 1 वीक, 1 मंथ हे तुम्ही जर रेग्युलरली फॉलो केले तर रिकव्हरी तुमची एकदमच स्मूथली होईल. धन्यवाद.